तर मी आज स्पेशल मटणचा रस्सा बनवलेला आहे। तर मी छान चुलीवरती मटणाचा रस्सा बनवलेला आहे। त्यानंतर मटणाच्या रस्स्यासोबत नेहमी आपण बाजरीची भाकर खातो किंवा चपाती खातो, पण या वेळेला मी बाजरीचे वडे बनवलेले आहेत। तर बघा, हे आहेत बाजरीचे वडे। छान कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत। तर मग चला आपण बघूयात की चुलीवरचा मटणाचा रस्सा आणि बाजरीचे वडे कसे बनवलेले आहेत ते। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। त्या अगोदर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला, तर मी इथे पातेल्यात तेल टाकून घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले टाकून घेणार आहे। तर खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता, लवंग, मिरे, चक्रीफूल, वेलदोडे, दालचिनी असं काही घेतलेलं आहे। त्यानंतर लसूण आल्याची पेस्ट टाकून घेतली, तिलाही छान लालसर करून घेतलेली आहे। त्यानंतर टाकून घेतलेले आहे कांदे। तर कांदे छान लालसर करून घेणार आहे, शिजवून घेईल कांद्यांना छान। तर कांदे लाल होत आहेत तोपर्यंत बघा, मी इथे कांदे आणि खोबरं आणलेलं आहे। कांदे छोटे छोटे आहेत म्हणून बरेच घेतले, यांनाही मी चुलीमध्ये भाजून घेणार आहे। त्यानंतर इथे आहे मटण। तर मटणही 1 किलो घेतलेलं आहे। त्याला हळद, मीठ, लिंबू मी धुवून लावून ठेवलेलं आहे। तर आता कांदे छान लाल झालेले आहेत, तर त्यात टाकून घेणार आहे हळद। तर मी हळदही लावलेली होती आणि यातही थोडी हळद टाकून घेणार आहे। तर आता हळदही छान मिक्स करून घ्यायची आहे। तर आता हळदही मिक्स करून झालेली आहे। तर मी आता यात मटण हे टाकून घेणार आहे। तर मटण हे आता टाकून झालेलं आहे, त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी अगदी थोडा वेळ ना झाकून ठेवणार आहे। तर बघा, आता मी याला जरा वेळ झाकून ठेवते। तर मी आता यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि काढल्याबरोबर एवढा छान स्मेल आलेला आहे, खूपच छान। तर बघा, हे छान आता मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही काही म्हणा, पण गॅसवरच्या आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची चव खूप वेगळी असते आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची तर विचारूच नका। तर आता यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर मीठही टाकून घेतलेलं आहे थोडंफार। मी अगोदर पण लावून ठेवलेलं होतं आणि आताही मीठ मी टाकून घेतलेलं आहे, कारण पाणी ॲड केलेलं आहे। तर आता हे छान मिक्स करून पुन्हा झाकून देणार आहे आणि मटण हे मी शिजवून घेणार आहे। तर आता मटण शिजतंय तोपर्यंत खाली आता मी कांदे भाजून घेणार आहे, कारण कोळसाही छान तयार झालेला आहे। तर मी चुलीमध्ये आता कांदे टाकून घेते। खूप छोटे छोटे कांदे आहेत म्हणून मी 8-10 कांदे घेतलेले आहेत। तर मी आता कोळस्यावर छान हे कांदे भाजून घेते। चुलीमध्ये जो आपण कांदे खोबरं जे भाजून घेतो ना, त्याचाही मसाला खूप छान तयार होतो आणि त्या मसाल्याची चवही खूप छान लागते। तुम्ही तरी एकदा नक्की करून बघा। चुलीवरचा मटण शिजवून घ्या आणि छान भाजी बनवा, त्याचा मसालाही चुलीवरच भाजा, मस्त लागतो। तर मी आता हे खोबरं यातच भाजून घेते। तर आता खोबरंही छान भाजून झालेलं आहे, तर राहिलेलंही मी आता भाजून घेते। बरोबर 1 खोबऱ्याची वाटी मला लागलेली आहे। तर बघा, हे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। तर आता हे खोबरं, कांदा हे गार झालेलं आहे, तर मी आता त्याला घरात घेऊन आलेली आहे आणि आता मी मसाला मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। तर लागणार आहे आलं, लसूण, 1 टमाटा घेतला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। तर मी आता मिक्सरमध्ये अगोदर कांदे टाकून घेते, त्यानंतर टमाटा हा चिरून घेते, त्यानंतर टाकून घेईल खोबरं। तर खोबऱ्यांचेही सुरीने काप करून घ्या, हवं तर हाताने करा। त्यानंतर लागणार आहे आलं, तर मी आलंही टाकून घेते। त्यानंतर लागणार आहे लसूण, कोथिंबीर। तर आता हे छान मिक्सरमध्ये बारीक पाणी टाकून थोडं फिरवून घ्या। तर बघा, हे अशा पद्धतीने बारीक करायचं आहे आणि बाहेर तोपर्यंत मटणही शिजून गेलेलं आहे। तर ते मटण मी एका बाउलमध्ये आता काढून घेते। तर बघा, खूप छान मटण शिजून झालेलं आहे। तर आता मटणही काढून झाले, तर त्याच पातेल्यात मी आता तेल टाकून घेते। तुम्हाला हवं त्या प्रमाणात तुम्ही तेल टाकून घ्या। त्यानंतर त्यात मी मसाला टाकून घेणार आहे। मसाला इथे छान परतवून घ्यायचा आहे। तर इथे चुकून मी मसाले टाकत असताना क्लिप घ्यायची राहून गेलेली आहे। तर मी यात लाल मिरची पावडर, काश्मीरी मिर्च पावडर, कांदा लसूण मसाला, त्यानंतर चिकन मसाला, त्यानंतर काळा मसालाही टाकून घेतलेला आहे। तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही टाकून घ्या।
यात तेवढी व्हिडिओ टाकायची राहिलेली आहे. त्यानंतर मी यात मटण टाकून घेतलेलं आहे. आता बघा छान मिक्स करून झालेलं आहे. किती छान मस्त असं मटण दिसतंय. तर आता हे छान मिक्स करून झालं आहे आणि जेवढी मला ग्रेव्ही बनवायची होती तेवढं मी त्यात पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि सूपही टाकून घेतलेलं आहे. तर बघू शकतात किती छान मटण तयार झालेलं आहे. तर मटणाचे पातेलं मी घरात घेऊन आलेली आहे. त्यावर छान कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर बघू शकतात किती मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. तर आता आम्ही जेवायलाच बसतोय. तर तुम्हाला दाखवते की किती छान भाजी तयार झालेली आहे. चुलीवरच्या मटणाची भाजी, याचा वास तर खूपच छान येतोय. तर बघू शकतात. तर रस्साही छान दाटसर तयार झालेला आहे. मस्त तर्रीदार मटणाची भाजीही तयार झालेली आहे. तर नेहमी आपण ही बाजरीच्या भाकरसोबत खातो. तर चला आता आपण बाजरीचे वडे बघूया की ते कसे बनवायचे. काहीतरी नवीन रेसिपी आहे. तर मी बाजरीचं पीठ टाकून घेतलं आहे. त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठही टाकून घ्या. त्यानंतर पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. जसं आपण भाकरसाठी पीठ भिजतो त्याच पद्धतीने पीठ भिजायचं आहे. तर हे बाजरीचे वडे तुम्ही नक्की ट्राय करा. नक्कीच तुम्हाला खूप आवडतील. तर आता हे पीठ खूप छान रगडायचं म्हणजे भाकर छान तयार होईल. तर छान एक गोळा बनवायचा. ताटावर एक छान असं पीठ टाकून घ्यायचं, पसरून घ्यायचं आणि गोळा ठेवून अशी भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे. भाकर तयार करून घ्यायची आहे. तर एकदम बारीक भाकर बनवायची आहे. जाड अजिबात ठेवू नका. तर आता भाकर थापून झालेली आहे. तर त्याला असं रोल करत जायचं आहे आपल्याला. तो रोल अगदी हळूहळू करा, नाहीतर तुमची भाकर तुटायची. तर बघा आता हे अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. तर बघा भाकर न तुटता व्यवस्थित रोल तयार झालेला आहे. तर मी एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करून ठेवलेलं आहे. तर मी आता हे एका गाळणीत ठेवून घेते. तर मी या गाळणीमध्ये अगदी हलकं व्यवस्थित उचलून हा रोल इथे ठेवून घेतलेला आहे. तर पाणीही गरम झालेलं आहे. तर मी आता गाळणी यावर ठेवून घेते. तर आपल्याला हे 10 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. तर ताट झाकून देते. तर आता बघा 10 मिनटं वाफवून घ्या. तर आता 10 मिनटं झालेली आहेत. तर बघू शकतात किती छान तयार झालेलं आहे. अजिबात विरघडलं नाही आहे, फाटलेलं नाही आहे. तर बघा याला गार व्हायला ठेवायचं आहे. तर आता हे गार करून झाले. मी फॅनखाली गार व्हायला ठेवलेलं होतं. तर बघा छान मस्त रोल तयार झाला आहे. छान गारही झालं आहे. पूर्णपणे गार करा, नाहीतर तुकडे पडायचे नाहीत. जर गरम असेल तर उगाच तुकडे तुमचे तुटायचे. तर सुरीने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेला आहे आणि तुकडेही छान तयार झालेले आहेत. तर तेलही गरम करून ठेवलेलं होतं. तर तेलात मी आता ते वडे टाकून घेते. तर बघा किती छान ते तळले जात आहेत. मस्त असे बाजरीचे वडे तळून झालेले आहेत. तर मी त्याला एका प्लेटमध्ये आता हे काढून घेते. त्यानंतर मी राहिलेले बाकीचे वडे टाकून घेते. बघा मस्त तळून झालेले आहेत. छान कुरकुरीत तयार झालेत. आवाजाने ऐकलंच असेल की किती छान कुरकुरीत तयार झालेले आहेत. कुरकुरीत वड्यांचा मस्त काला मोडायचा. छान असा काला मोडायचा आणि त्यावर मटणाचा मस्त असा रस्सा टाकायचा आणि मस्त खायचं. तर तुम्हाला चुलीवरच्या मटणाचा रस्सा आणि बाजरीचे वडे ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि घरातल्यांना नक्कीच खाऊ घाला. नक्कीच आवडतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.